चाल काय करतो काही नाही. अरे गावात काही करमतच नाही आता. लय उन्हाळा लागला आहे ना. बरोबर. लय अवघड झालं हो. हे धरणातले पाणी गेल्यावर काय आपली अवघडच होणार आहे. अवघड होईल. अजून महिनाभर पुरा वाटतं. 1 महिनाभर. हे अवघड आहे. काय बाबूराव काका काय कुठं चालले? हॅलो गावात. गावात? हा ये धरणावर गेलतो. हा पाण्याला जर का मारून पाहिला हा. काय महिनाभरच पाणी टिकल. मग एवढं पाणीच नाही आता, उन्हाळा लागला ना. लय उन्हाळा कडक लागला. लगे पाणी जिरून जाते. तो काय चाललंय माझं काही नाही. गोगल बिगल मग ते गावाला गेलो 2-3 दिवस. काय पोर मग पाहिला घेऊन आलो तिकडनं. पोर पाहिला. नाही हो, वा? असंच फिरायला गेलो होतो. तू आता एवढं लय फिरायला लागला रे. मग काय करू राहिला की काही नाही. आता त्या हातात काय घेतलं. काठी आता रस्त्यात दिसली घेतली. हा कुत्रे मारायला. नाही हो, वा? अशीच घेतली सर. काही पण बोलता का? हा, अशीच बोलत राहते ती. मग काय कुठं चालला का का मग आता? ते आपल्या गावात नाही का याचा गारोड्याचा खेळ आला आहे. गादुड्याचा? हा तो पाहायला चाललोय. हा का? अहो काय गादुड्याचा खेळ पाहता? हा? त्या डोंगराच्या येशीला पा एक बाबा आलाय, अशी जादूगरी शिकवतो ना. हा असं मग आपण कोणाला पण वश मध्ये करू शकतो. मग गारोड्याच्या खेळावाला शक्य आहे ना. जादू नाही, वश वश कळतं का? वश आता यांच्या डोळ्यात कसं पाहिल्यावर हे लगे मी जसं म्हणून तसं करतील सेम. म्हणजे तो माझ्या डोळ्यात पाहिलं मग कसं करायचं. मी तुम्हाला वश मध्ये केलं, ते कोणतं तरी मंत्र मारता. हा. मग ते असं डोळ्यात पाहिलं का असं हा. मग लगे ते समोरचा माणूस आपल्या वश मध्ये आपण जे म्हणाल ते करत. म्हणजे तो शहरात जातो का आम्ही. शरीरात नाही जात. जा, काही नाही, ते तिकडे जाऊन या मग म्हणलं तुम्ही. डोंगराला. हा आला डोंगरावर मला कवा चढवलं रे. काही नाही, जा लय भारी शिकवतात ते. मी हा. तर आता जाऊन आलो म्हणलं आपल्याला शिकवून सवरून काय एवढं मग तू करायचं. शिकला का. शिकायचं कायला? शिकायचं नाही बाबाट्या. अहो, लय पैसे घेतो तो. तुला पुरी मागे लागतील ना. मग पैसे किती घेतो? किती घेतो. गणतो 10,000-20,000 घेतो म्हणे. का ते मग शिकायचे. फक्त मग नाही. मी तुला वाटलं 10-20 काय मी त्याला 30-40 देईल. हा पण मी मग शिकूनच घ्या. पैशाक नाही पाहणार. मी डायरेक्ट शिकूनच घेतो त्याच्याकडून. मग शिकूनच घ्यायचं. कारण मला गरज आहे ना. है ना काय गरज आहे तुम्हाला? जादू शिकायची. हाय 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 हाय. हा हा म्हणजे मा काही तिकडे बाया. मग काय बाया बाबूराव काका, मग काय असं चांगल्या कामासाठी वापरायचं ते. का आता चांगलं काय करायचं. आता मग मग बाया कामाला येतील का माग. येतेच नाही म्हणूनच करायचंय ना. जाऊन द्या, तुम्ही काही करा का हो? मग सांगे हे त्याला. जाऊन या पण तुम्ही एकदा. हा येतो. हा. आणि ते दिनकरराव कुठे तुमचे मित्र? गावाला गेले म्हणे. ते काय कोणाच्या मौतीला गेला म्हणून. हा हा तो मला सकाळी म्हणले होते हा मोचील चाललं म्हणे. हा काय एकटाच गेला काय. हा 4-5 वाजता येणार. काय आला राग सावडायला. नाही हो, वा? मौतीला गेले ते. हा वारले ते सकाळी, कोणतरी अर्जंट वारलं म्हणे. हा का मग गेले तिकडं. ये. येऊ का? हा हे चल येऊ जाऊन मग काय खुले आता. हा आता बघ या मावशीला आहे ना. हा. आता डोकं वापर. हो मावशी. मावशी सख मावशी. सख मावशी. काय म्हणता बाबूराव? या बसा बसा बसा. अरे तू बस बस. काय चाललं मग. काय नाही, मजेत. मजेत. हो, पोरं सोर कुठे गेले. झाले पोरांचे लग्न त्यांच्या त्यांच्या घरी. हा का. मग हा, हा. मी काय येतोय हा. तुम्ही माग पाहा ना. बोला. दिसतंय तुम्हाला. हा, मग आम्हाला दिसत नाही. मग हा ना. दिसत ना. मी कोण आहे. बाबूराव आहेत. बाबा आहे. हो, ओळखत नाही का काय? बरं, मी काय येतो ऐका ना. तुम्ही जेवण केलं का. झालंय जेवण. झालं का. हो, किती वेळेस. एकाच वेळेस. का किती वेळेस जेवता? 3 वेळेस नाही जेवते का. नाही नाही, एकाच वेळेस जेवते. तुम्हाला लग्न झाल्यावर पोरं झाली ना. हा, मग काय लग्नाच्या आधी पाहिजे होते का? नाही अहो मला आहे ना हा. त्याच्यातलं कळत आहे ना. असं. हा बरं. तुम्ही झोपता ना डोळे झाकून झोपायचे ना. डोळे उघडे करून झोपता का मग? तुम्ही डोळे उघडे करून झोपता का? मला एक जणांनी सांगितलं मला डोळे उघडे करून झोपायचं. असं आहे का? हा मग अं? आता काय म्हणता मग? अलाराम लावून झोपायचे तुम्ही. नाही नाही. वाजल्यावर उठायचा ना. हा बरोबर आहे ना. हा, बरोबर टायमिंगला. बरोबर. घरात कोणीच नाही का आता. नाही नाही, कोणीच नाही. नाही गेले कामाधंद्यांना सगळे. मग तुम्ही एकटाच का. हो. मग चालतं का राहणार कशाला? कामाला. यायचं का खाऊन पिऊन. काय रोज द्याल तुम्ही? 200 रुपये. 200 रुपये रोजात परवडतं का बाबूराव? मग आता किती द्यायला पाहिजे. अहो किती रोज चालू आहे? 300-400 रुपये रोज चालू आहे बाबूराव. हा का. हा, मग तेवढं काम नाही करते बाळा. का बरं नाही करत? का हो हा.
माझ्या शेतामध्ये ना बायाच येत नव्हत्या कामाला का बरं येत नव्हत्या? पण आता लागले यायला बाया. हा का? हा आता ते येते म्हणते हम्म. मी येऊ का कामाला, मी येऊ का कामाला म्हणते. मग तुम्ही काही जादू केला का बाबूराव? काय कळणच मला. मग नाही तर याच्या आधी माझी जमीन खाटीच पडली होती. हा का? हा किती जमीन आहे बाबूराव मला तुम्हाला? 25 एकर आहे ना. हा का? हा अरे बापरे. या का याला विचारा काय. मग 25 एकर. हा का? मोठे बागायतदार आहे मग. मोठे बागायतदार आहे बाबूराव. हा अरे वा. आणि बाया येते नाही? हा मग तुमच्या घरी बाया नाही का? बाय आहे पण बाया जाते नाही मावली वावर. त्यांना घेऊन जायचं ना. नाही नाही तर काळ्या पडायचं ना. असं आहे का? ते सुंदर दिसायला पाहिजे हो असं. हा. वा वा मस्त. मग काय करायचं येशाल का. अहो, बाबूराव मी जात नाही ना कामाला. नाही 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 येणार. काय झालं का काय आमच्या ऐकून येऊ बाबूराव तुमचा? काय ऐकून तुम्ही सांगा. हा? मावशी तुम्ही सांगा बरं काय ऐकून. आता काय सांगायचं तुम्हाला? हा काय सांगायचं तुम्हाला? हा काय हा ते मग झोपतो काय बायाला मी. काय माहिती आता तुम्ही काय करता तुम्हालाच माहित ना. या बाबूरावला काहीच अक्कल नाहीये. लगेच इकडे तिकडे फिरत राहतो. बाया पाहत राहतो नुसता. बाईंकडे नजरा राहता ना बाबूराव तुमचं. कोणाच्या तुझ्या बाईंकडे नजरा राहता म्हणून तू तुझ्या शेतात बाया येत नाही. म्हणजे माझी नजर बाया हा, करा. बायांकडे राहते ना म्हणून बाया येत नाही तुझ्या शेतात. सको मावशी तुम्ही आजच बोलल्या. हा आजच बोलल्या. बरोबर अजून एकही बाई बोलली नाही अशी. बरोबर बोलली राही ना मी. हा ना हा नाही बरोबर बाबा येऊ नको आता माझ्याकडे कामाला सांगायला. नको नको. कवर. नाही माझा नवरा लय खराब आहे बर का. मग तुम्ही सांगू नका त्याला. सांगू नको. बाबराव आलते म्हणून असं कस काय? नाही रे भाऊ मी सांगी दिसू सगळं सांगतो मी त्याला. सांगसो. हा कोणासू नाही सांगी दिसू मी सगळं. कोणासू सांगसो. म्हणा नवऱ्याला सांगतो. नवरस हा नवराचं नाही हा नवऱ्याला सांगतो मी. नवरस सांगसो. हा. नवरस काय करत तुम्हाला. मन नवरावा नाका नाही बोल. मग तुन चांदीत धर. बेंदा मारे का. हा बस चालत. हम्म. मग येऊ का हा या. दुसऱ्या पाहतो बाया. हा पा हा हा चालेल चला जा कंजुल्या चल. चला. ही किती काम करा, कधी या घराचे काम आवरतील का आवरू. बाई 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 उन्हा तानाचं कसं डोक्याला ताण आहे. हा ये चल स्वाती. बाबूरावचं काय काम आहे, आला असून तो घेऊन. काय गे शेती काही मध्ये काय काय बाबूराव, अहो आता हे नवीन इकडे घर बांधलं ना, हा तर ते चौकटीचं आतमधलं ते मटेरियल लागलेलं असतं नाही तर ते काढत होते. खरड होता का काय म्हणता? घर काय भारी बांधल्या. हा चौकट मस्त बसवली ना बाबूराव. एकट्या जीवाला एवढं मोठं काय बांधायचं. एकटा जेवला म्हणजे मला का नवरा नाही का, पोरं नाही का? नवरात कंपनीत राहतो ना. कंपनीत म्हणजे मानवाला घरी यावं लागत नाही का? मग दिवसा तिकडे राहतो ना. तुम्ही कडा पडले की तुम्ही सांगा भाऊ, आता कंपनी जाणारा माणूस घरी येत नाही का? हो, मग? तुम्हाला हे बाबूराव सोबत तुम्ही राहता, तुम्हाला ना शिकवता येत नाही का? अहो चांगलं काहीतरी बोलायला शिकवा त्या माणसाला. त्यांना काही शिकवतो पण मग ते बाबूराव अशीच बोलत राहते. असेच बोलत राहतात. काय काम आहे इकडे? आलं तो आकच मला तुला आवडली. बाबूराव तुम्ही झाल्यावर आहे का आवडली काय समजून सांगा यांना. अहो, किती बार बाबूराव किती बार समजून सांगितलं तुम्हाला. काय हे काय बाई बोलत जाऊ असं नका. बोलत असता का? नाही, नाही, असं बोलायचं ना. आता मस्करी मध्ये मी आहे म्हणून हा. सहन केलं, एखाद्या बाईने किती हाणली करू असती. शकत नाही असं. नाही पण लय दिवस भेटलंच नव्हतं ना आपण. आणि मग हे तुला आवडली काय? हा लय बसा बदल खाली. लय बदल झाला तो आज. लय बदल झाला म्हणजे आता वयामानाने बदलच होणार आहे ना. वय कमी झालं का वाढलंय. नाही नाही माझं वय दिवसेंदिवस कमी होत चाललं. आता मांडीवर बसता का पाणी इकडं 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 चालले, आता कोण मांडव बसलंय. पण इकडं 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 चालले. बसलं काय झालं. हो बसल्याने काही होत नसतं, पण मग तुम्हाला कळतं का तुम्ही तुमचाच काय आहे ना, तुमचाच आहे ना मी. काय? तुमचाच आहे ना मी. हो भाऊ काय अहो, हे तुमचाच म्हणजे जवळचा माणूस असं. जवळचा माणूस मी माझ्या नावाला काय मांडीवर घेऊन बसता का? नाही. मानावर तर लग्नाचा आहे तो. बाबूराव आता आम्ही का पाहायला आलोय खरं. नाही. म्हणजे आम्ही का पाहिलं काय लग्नाचं आहे का काय म्हणून? नाही हे मांडव घेत काय. हे बघा बाबाराव मला ह्या पांचट गोष्टी नाही बोलायच्या. काय काम आहे तुमचं? अं, आणि तुमचं कधी ना ते कटिंगची दुकानं बंद होते काय? अहो वेळ सापडला नाही. वेळ सापड बाया मागून आपल्याला सुटकाच भेटत नाही. या बाईचं घर झालं का त्या बाईचं घर, त्या बाईचं घर झालं का त्या बाईचं घर. त्या 3 बाया नाही भेटल्या, हे असे माणसं घ्यायचे आणि गावावर हिंडायचं, मंदिरात जायचं म्हणायचं आणि दारूच्या दुकानात जाऊन बसायचं. हे तर आपले काम. मी दारबत केले. कधी काल रात्रीपासून आता वेगळं चालू केलं. काय चालू केलं? आता नवीन आयटम चालू केलं. नवीन काय? डोंगराव गेलतो. डोंगरावर? हा अयो म्हणजे तुम्ही ती कायची कधी गोवाची का मोहाची कोणती दारू असते ती? हा त्याचं काय खड्डे बिड्डे करायला काय तिथं? हो. बाई 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 बाई. काय हो म्हणता तुमची बायको तुम्हाला घरात घेते का हो? हे असं काही पिऊन आल्यावर? तो मायाच्या त्या ना म्हणजे ते याच्यात नाही का. कशात? तो माग सांग पात्र. आणि तुमच्याकडे पाहून काय करू? हा तुमच्याकडे पाहून काय येशाल का करू? तुम्ही मा सांगा कुठं? रानात कशाला? कामाला. कामाला येईन ना, हा येईन ना. किती घ्याल.
म्हणजे पैसे पैसे तुम्ही द्याल तेवढे? 200 हा खाऊन पिऊन. हा हा कारण तुला एक सांगू का स्वाती, हा माल जमीन आखी खाटी पडली होती. हा कोणी येतच नव्हतं बाया कामाला. हा मग आता बाया यायला लागल्या कामाला. हा सखूबाई काय गेलतो, हा ती म्हणा मला नाही त्याला म्हणा आता वय झालं म्हणा मामाला. हा बरं म्हटलं मग तू नको येऊ. मग दुसरं येऊ राहिल्या, अंजली येऊ राहिली हा आणि ती मंगल येऊ राहिली. हा मग तू ये. हो हा हो तेवढं जा काढून मग. हो हा हो चालते का लगेच? हा चल. हा मला तुला आवडत होती म्हणून मग तू आका आलो. हा 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 बरोबर ना रे? हा बरोबर आहे. पाहता का बरोबर? मग आलं ना बरोबर व्यवस्थित? एकदम बरोबर आलं. पाय बरं कशी राखाने आली. मग कोणाला सापडत नव्हती बरं. नाही नाही ती कोणाला जमतच नाही बाबूराव तुमच्याशिवाय. आता अशीच पाहत राह. हा 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 उठ ना मग आता कवर बस ती. चल चल माग चल रे. हा, आलो. चल तर सक्सेस प्लॅन. मग सक्सेस काय माहिती आपल्याला बाबराव. बाबूराव हा मग अरे वा ए, स्वाती कुठे चालली ग? मावशी हा. काल उभं केलं आम्हाला. स्वाती कुठे चालली असं विचारत होते मी. स्वाती चालली माझ सांगत का बरं? माझ शेतामध्ये काय हे मला बाबूराव माझ्याकडे पण आले होते स्वाती. याला येड्यात काढू राहिले लोकांना. म्हणजे म्हणजे काय? मग मा येते का त्याच्या महाग कामाला? कस काय कामाला येतील? मग मग ती कशी काय आली? कस काय आली म्हणजे तिला काही केलं असेल तुम्ही? तुम्हाला यायचं नाही हे सांगा ना. नाही मला यायचंच नाहीये ना. ती 200 रुपये द्यायला तयार झाली पा. का ग कशाला चालली तू? कुठे काय चालली? सखू मावशी इथं कुठे तुम्ही? तू कुठे चालली? मी तुला किती आवाज दिले स्वाती? मी हा आणि मी इथं कुठं? कुठे म्हणजे? अय्या, मी तर घरी काम करत होते. या बाबूरावने काय केलं तुला? काय केलं? अगं तुम्हाला सगळं आली का? बाबूराव इथं कसं काय? तुम्हाला सगळं आली ना? कधी आली मी तुमच्या तुला सोबत? मारलं नाही का वावरा जायचं आपल्याला? तू मग तुला मग बाबूराव बोलले ना मग. तुला म्हणजे मी आवडत आहे का? कोण मला? हा नाही. पण मला आवडते तू. अहो तुम्हाला काही लाज वाटते का? काय? का आवडते ना आवडत नाही का चाललं? मग मग काय मग? मग आणि मी त्याच्यात- इथं कसं काय आले? आता इथं कसं काय आली म्हणजे बरोबर आली तू. किती बायांना फसवता बाबूराव? सखू मावशी मला हे बाबा घरी आलं होतं घ्यायला. हा आणि मला म्हणे चाल म्हणे माझ्या माझ्या बी घरी आले होते. काय म्हणे? हुसकून लावलं. हुसकून लावलं ना. हा. बाबूराव तुम्हाला काही अक्कल आहे का हो? काय आणि तुम्ही हे काय करत होते माझ्यासोबत? तुला कामाला न्यायचंय ना? हा कामाला जायचं मग ते का मला काय म्हणत होते? तुम्हाला काय वाटलं? काय? तुम्ही आम्हाला येड्यात काढणार आम्हाला समजणार नाही का? म्हणजे कुठे गेले तुम्ही सकाळी आज? सकाळी डोंगरावर गेलो. डोंगरावर ना? हा. कशाला? तिकडे एक बाबा येईल. बराबर आहे हा. स्वाती. बराबर आहे. तिकडे एक बाबा आलेला तो जादूचे शिकवत बाबूराव तिथे गेले. हा ना. हा कोण म्हणलं तो बाबा शिकवते खरंय म्हणून? हा तर मागू 40,000 रुपये घेतले. अगो बाई अहो त्या दिवशी माझ्या पुतणीला दवाखान्यात नाही तर 10 वेळेस म्हटलं 10,000 द्या. या बाबूरावने पैसे दिले नाही. काय रे भाऊ तू याच बरोबर राहस ना? हा हा, मग तू काही सांगत नाही का यार? सांगितलं ना त्यांना. काय सांगितलं? खूप वेळा समजून सांगितलं बाबूराव असं एवढं काम कर. गोडवाणी पोरगीला मग? फसू राहिला. या बाबूरावला खरंच बाबूराव काहीच असं काम समजत नका नाही. करत जाऊ. बाबूराव जरा चांगले काम करत जा. असे 40-40, 50-50 हजार रुपये घेऊन लोक तुम्हाला चुना लावून जातात. आणि जादूगर बिदुगर काही नसतं. कोण म्हटलं हे फक्त टीव्हीत बघायला चांगलं असतं? काही बिना काय शिकत जाऊ. कोणत्या जगावर जगता तुम्ही? पण मला 40 गेले ना. तुमचे 40 गेले का? मग त्या 40चं मी काय करू? आता काय करू आता? चला तुम्ही राहणार. चला तुम्ही राहणार म्हणजे हा कोणाकडून काय शिकून येतात आम्हाला बाळाला येडत काढता हो. मग तुम्हाला 200 देणार आहे ना? हे बघा बाबूराव तुम्हाला मी 200 रुपये तुम्ही कामाला घेऊन चालले होते काय मला? हा तुम्हाला लाज वाटते का? अहो 200 रुपये नुसते फेशियल करायला गेले ना तर मला 10,000 रुपये लागतात फेशियलला. आणि चालले मला 200 रुपयात घेऊन. सकू मावशी या माणसाने फार गावाला भंडवलंय तुला सांगते. लय हे येडं माणूस करून टाकलं. लय येडं प्रत्येक करून बाईच्या टाकलं. घरात घुसता बाबूराव. प्रत्येक बाईच्या घरात माझ्याकडे पहा म्हणतो. हा ना तुम्हाला पण म्हणे हा, का मला पण. त्या बाईचं वय काय आणि माझ्याकडे पहा म्हणे आपलं थोबड बघितलं का? सकू मावशीला बिवडलं. तुम्ही येत्या का कुठं शेतात? शेतामध्ये 200 रुपये रोजाने का? नाही त्याला ते पण 300-400 रुपये द्या. म्हटलं तुला तुमची तेवढं बायको कुठे हो? घरी ती काय भांडे घासायला आहे का? ते काय पडत ना. बायका ना मग लोकांच्या बायका 200 रुपये रोजाने यायला का नाही का मग? मग पकड तोडून देऊ राहिलो मी. फुकट म्हणजे पैसे देऊन देतो ना. 200 रुपये? आणि मग अगं बया दुसरीकडे 700 रुपये रोज आहे, तरी जात नाही आम्ही. बस चल तू 800 घ्यायचं. निघ नाही यायचं मला. ये तुला 800 घ्यायचं. नाही बाबा मला यायचं कुठून बी काही शिकवलं तर माझ्या डोळ्यात पाय म्हणे आणि मी तुला आवडतो आणि तू मला आवडती आणि हे होतं का ते होतं का काही नाही होत मला तुझ्याकडे बघून. तू येडी झाली होती का मग? काय जेडी आली होती? तुझ्यावर जादू केली होती. अगं मावशी सो मला तर घरी
सो मला म्हणे म्हणे का मावशी असंच बसल्या. म्हटलं काही नाही बाबा बसले. म्हणजे तुम्हाला माहिती होतं जादवी माणूस आला असं तर मी त्याला म्हटलं हे काय खरं बिरं नसतं. म्हणे मी तर बाबूरावला सांगितलं. आता बाबूराव तिकडे जाणार आहे. मी लगेच ठरवलं होतं बाबूराव माझ्याकडे येऊन काहीतरी म्हणजे प्लॅन सोडली खेळणार. पण बाबूरावला येड्यात काढली. हा आणि बाबूराव गेला आणि 40,000 रुपये 40,000 घालून आला. आणि असं गावात जर कोणी मागितलं ना बाबूरावच्या आईशी जाऊ दे, तुला काय घेणं आहे? मला काय करायचंय अजून कचुना लागा ना. हा, बस. तू दुसऱ्या येणार 2-3 सोडा हा, म्हणता त्यांना बाबूराव, हे घेऊन. धंदे सोडून द्या. हं. हे धंदे सोडून द्या. येतात सोडलं माकच का होईल कस काय होईल? चांगलं होईल. नाही म्हणत. भाऊ सांगा हो. अहो समजून सांगितलं बाबूराव सोडा आता हे धंदे. नाही मला नाही आवडणार. नाही मला कोण सुटणारच नाही. बाई मावशी मला एक सांगतो हे जादू बिदू करून अशा काही गोष्टी करून या अंधश्रद्धेवर का विश्वास ठेवला पाहिजे आता बरं. बाबूराव ठेवत असेल त्याला आपल्याला काय अडचण नाही. अवघड रे देवा खरंच बाबूरावचा अवघड. खिस्सा ताजा आहे स्वाती. हा बाबूराव एवढा पैसा येतो कुठून हो? हं? पैसा येतो कुठून व्याजान देतात लोकांना. देव देतो बरं. हा लोकांना 10-20% द्यायचे आणि त्या व्याजावर हे असं. बाई सोर उडावायला देस का देव? हा बाई सोर उडावायला देस देव? हा हा? हा. बाय हा, एवढं. लय जोडतील बाबूराव तुला कोण बाया. हा मी मला मोठी काठी काढतो. हा, हा का? काठी काठी. त्या बाडी बाया काठी काठी. जमलंय ना तुझं पिटलंच. जा घरी निघा. नाही येत मग जाता का तुम्ही इथून? 800 म्हटलं होतं 800. तुम्ही इथून जाता का आता काठी तुमचं अंगा काठी. ए चल. चला हे पाहिलं का मित्रांनो तुम्हाला सांगते हे अंधश्रद्धा आता तुम्हाला आता कुंभमेळा येणार आहे. आता असे काही काही लोक येतील आम्हाला जादू येते आम्हाला हे येतं आम्हाला ते येतं. लोक कधी कुणाला 2 रुपये उसने देत नाही. पर दवाखान्याची गरज असो कशाची असो पैसे नाही म्हणून सांगता. पण एखादा जर म्हटला तो बाबा सगळं खरं सांगतो बरं का पण 10,000 घेतो. लोक लगेच थोबाड घेतात ते उसनं फिटलेलं थोबाड घेऊन तिथे जाता व्याजाने काढतील पण त्याच्या पोकंडी नेऊन घालतील. अरे कर्म चांगले करा. तुम्हाला कोणता जादोई बाबा बघायची गरज नाही. एपिसोड कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा शेअर करा. बघत राहा स्वाती कदम नाशिकची आशी.